सतीश वाघ हत्याकांडातली सगळ्यात मोठी बातमी। टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे। टिळेकरांच्या मामाचा काटा मामीनच काढलाय। मोहिनी वाघ यांनीच सतीश वाघ यांच्या हत्येसाठी 5 लाखांची सुपारी दिली होती। 48 वर्षांच्या मोहिनी वाघ यांचं 32 वर्षाच्या अक्षय जवळकर सोबत अफेअर होतं। विशेष म्हणजे अक्षय जवळकर हा त्यांच्या मुलाचाच मित्र आहे आणि शेजारीही। मात्र अक्षय जवळकरला सतीश वाघांच्या पत्नीची मोहिनीच पडली। मोहिनी आणि अक्षय जवळकरमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले। काही वर्षांपूर्वी सतीश वाघ यांना या प्रेमसंबंधांचा सुगावा लागला आणि तेव्हापासून ते पत्नी मोहिनीला मारहाण करायचे। त्यामुळे अफेअरमध्ये सतीश वाघ यांचा अडसर कायम होता। अक्षयच्याही मनात राग धुमसत होताच। मोहिनीला सतीश वाघ यांचे पैशांचे सर्व व्यवहार आपल्या हाती घ्यायचे होते आणि यातूनच मोहिनीने अक्षयला सतीश वाघांच्या हत्येसाठी 5 लाखांची सुपारी दिली। आरोपी मोहिनी वाघला 30 डिसेंबर पर्यंत आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या संपर्कात आहेत। नितीन, काय हे सगळं प्रकरण आणि सध्या काय माहिती आहे? पोलिसांनी काय कारवाई केली आहे? भाजपचे विधान परिषदेतील आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं 9 डिसेंबरला अपहरण करण्यात आलेलं होतं आणि त्यांची निर्घृण हत्या त्यानंतर करण्यात आलेली होती। या प्रकरणी तपासामध्ये पोलिसांना सतीश वाघ यांच्या पत्नीचा सहभाग असल्याचं आढळून आलेलं होतं। कालच तपासात हे निष्पन्न झालं आणि कालच मोहिनी वाघ या ज्या सतीश वाघ यांच्या पत्नी आहेत त्यांना पोलिसांनी अटक केलेलं होतं। आज त्यांना लष्कर कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि कोर्टाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। पोलिसांनी 5 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती। अक्षय जवळकर हा जो आरोपी आहे आणि मोहिनी वाघ यांच्यामधले आर्थिक जे संबंध आहेत, आर्थिक जी देवाणघेवाण सुपारीच्या निमित्तानं झाली ती तपासायची आहे। त्याचबरोबर 2 शस्त्र पोलिसांना अद्याप सापडलेली नाहीयेत आणि ह्या हत्येचं गुन्ह्याचं मुख्य कारण काय आहे याचा देखील शोध घ्यायचा। या कारणासाठी पोलिसांनी पोलीस कोठडी मागितली होती आणि त्यानंतर न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आज माननीय महोदय योगेंद्र गायकवाड कवाडे यांच्या समोर आरोपीला हजर करण्यात आलं। आरोपी नंबर 6 ही मोहिनी वाघ हे त्यांची पत्नी म्हणून संशयित आरोपी म्हणून तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि इतर त्यांच्यासोबत 4 आरोपी हजर होते। त्याच्यामध्ये युक्तिवाद असा मी केला की यापूर्वी अगोदर 4 आरोपी MCR मध्ये जेलमध्ये आहेत, तर त्यांना ज्यावेळेस त्यांना अटक केलेली होती त्यावेळेस ते नाव घेऊ शकले असते, परंतु सखोल चौकशीसाठी सरकारी पीपीने यांनी 4 दिवसाची मुदत PC मध्ये वाढवून घेतलेली आहे। मोहिनी वाघ यांना किती दिवसांची आणि किती तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली? मोहिनी वाघ यांना 30 डिसेंबर पर्यंत यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे। पोलिसांनी जे मुद्दे मांडले आहेत, पोलिसांचं म्हणणं आहे की फोनद्वारे त्यांचे काही ट्रॅक रेकॉर्ड चार्ट झालेला आहे